नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2018चे क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहे. त्याच्यातला क्वेश्चन पेपर 1 जो आहे त्याच्यातले आपले 55 क्वेश्चन झाले. ठीक आहे. आज आपण 56 to 75 पर्यंत क्वेश्चन्स बघणार आहोत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 56 बघा काय आहे. गोपीचंद गिव्स 40% डिस्काउंट ऑन परचेस ऑफ ₹50,000. Hiralal gives first 25% discount on the purchase of ₹50,000 and then again gives 15% discount to the customers. How much more or less amount will Hiralal receive than Gopichand? तर इथं काय आहे, दोन व्यापारी आहेत, एक आहे गोपीचंद आणि एक आहेत हिरालाल. आता जे गोपीचंद आहे त्यांनी काय केलं की 50,000च्या परचेसवर एक जो म्हणजे त्यांच्या ना शॉप असेल त्यांचं कुठलं तरी, तिथं त्यांचा कस्टमर आला आणि त्यांनी ₹50,000 परचेस केलं काहीतरी. ठीक आहे ना. तर त्याच्यावर गोपीचंदनी काय केलं, वन टाईम 40% डिस्काउंट देऊन दिलं. हे बघा, हे 50,000चं परचेस केलं, त्याच्यावर 40% हे जे गोपीचंद आहे त्यांनी डिस्काउंट दिलं. तर मग त्यांना किती पैसे येतील, किती येतील बघा. आपण काय करायचं आहे की 50,000चं 40% किती होते बघूया. ठीक आहे ना. डिस्काउंट देणे म्हणजे काय, तेवढी कमी रक्कम यांना मिळतात ना व्यापाऱ्याला, आणि कस्टमरला कमी पैसे द्यावं लागतं है ना. तर इथं बघा 50,000 जे आहे गोपीचंदचं, आपण पहिले बघूया. गोपीचंद 50,000 रुपीजची खरेदी केली, त्याच्यावर 40%चं त्यांनी डिस्काउंट देऊन टाकलं. 40% म्हणजे 40/100. ठीक आहे ना. हे 2 0 कॅन्सल झाले. बघा किती आलं, 5 4 20 आणि 1 2 3 0. म्हणजे हे काय झालं, 20,000 रुपीज डिस्काउंट दिला त्यांनी. म्हणजे गोपीचंदला किती पैसे मिळाले असेल, 50,000मधून 20,000 मायनस करा. 50,000 मायनस 20,000 म्हणजे किती आले, 30,000 रुपीज आले. आहे ना. ते कस्टमरनी गोपीचंदला किती पैसे दिले असेल, 30,000 रुपीज. आता हे एक फिगर लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, दुसरे जो व्यापारी आहे कोण, हिरालाल, त्यांनी काय केलं, वन टाईम 40% न देता पहिले काय केलं, हिरालालनी पहिले 50,000वर त्यांनी काय केलं, पहिले त्याला 25% डिस्काउंट दिलं. ठीक आहे. 25% म्हणजे 25/100. 2 0 कॅन्सल झाले है ना. 25 5 125 आणि 1 2 0 म्हणजे हे जे 12,500 जे आहे हे त्यांनी पहिला डिस्काउंट झाला. म्हणजे किती पैसे आले त्यांना, 50,000 मायनस 12500. त्याला जर आपण मायनस केलं तर किती येते बघा, है ना. 10 - 5 केले तर 5. त्याच्यानंतर हे झाले 49. 49मधून 12 मायनस केलं तर 37. एवढे रुपीज त्यांना आले. परत त्यांनी काय केलं, ह्या एवढ्या रकमेवर 37,500वर पुन्हा त्यांनी 15% डिस्काउंट दिला. आता हे किती झाले बघा, त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 15 5 75. 7 कॅरी ओव्हर झाले. 15 7 105 प्लस 7 11 2. तर इथं 2 आले. 11 कॅरी ओव्हर झाले. 15 3 45. 45 प्लस 11 56. एवढं अजून डिस्काउंट दिलं. म्हणजे आता हिरालालकडे ॲक्च्युअल किती पैसे आले बघा, 37,500 मायनस 5625. हे कळा लागलं आहे तुम्हाला. हे बघा, हिरालालनी पहिले काय केलं, एक गोपीचंद जे आहे त्यांनी सरळ 50,000च्या परचेसवर 40% डिस्काउंट दिला, म्हणजे 20,000चा डिस्काउंट दिला. तर त्यांना किती रुपीज आले, त्यांच्या हातात किती येणार, 30,000. मग दुसरे जे व्यापारी आहे त्यांनी वन टाईम 40% न देता पहिला काय केलं, त्यांनी पहिले 25% दिलं. मग त्यांच्या हातात किती रुपीज आले, एवढे रुपीज आले. पुन्हा याच्यावर ह्या अमाऊंटवर त्यांनी पुन्हा अजून 15% डिस्काउंट दिला. ठीक आहे. तर त्यांच्या हातात आता टोटल किती रक्कम येईल बघा, हे 10 - 5 इथं झाले 49. 49मधून 9 - 2 केलं तर 7. इथं झाले 4 ना. 14 - 6 केले तर किती होणार, 8. ठीक आहे. इथं झाले 36. 6 - 5 1 आणि हे 3. 31,000
875. ही रक्कम कुणाला मिळाली आहे? ही मिळाली आहे हिरालालला. ठीक आहे ना. त्यांनी वन टाईम ना डिस्काउंट न देता 2 तुकड्यामध्ये डिस्काउंट दिलं आहे. 15% पहिले दिलं, 25% पहिले दिलं, मग नंतर 15% दिलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांच्याकडे किती जास्त पैसे आहे बघा. यांच्या हिरालालला जास्ती पैसे मिळाले गोपीचंदपेक्षा. तर किती जास्ती मिळाले? तर 31,875मधून 31,000 मायनस करायचे. 30,000 किती आले? हे 1875. म्हणजे किती जास्ती मिळाले? इथं आपल्याला हाऊ मच मोर ऑर लेस अमाऊंट विल हिरालाल रिसीव देन गोपीचंद. तर जास्ती मिळाले, मोर मिळाले. किती मोर मिळाले? 1875. तर मोर बाय 1875 याचा ॲन्सर येतो ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. सोपा आहे, फक्त थोडे लेंदी जेवढेही क्वेश्चन्स आहे ना थोडेसे लेंदी आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा उशीर जास्ती लागला आहे. चला तरी बघूया आपण. आणि मला थोडंसं आपल्या पर्सनल रिझनमुळे मला हे नेक्स्ट पार्ट जे बनवायला थोडासा उशीर व्हायला लागला आहे. त्यामुळे थोडंसं मी आपला म्हणजे दिलगीर आहो. ठीक आहे. बघूया आपण. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 बघा. द प्रेझेंट पॉप्युलेशन ऑफ अ सिटी इज 3,02,500. इफ द पॉप्युलेशन इन्क्रीजेस बाय 10% एव्हरी इयर, व्हॉट वॉज द पॉप्युलेशन ऑफ द सिटी 2 years अगो. तर आपण असं समजून चालायचं की 2 वर्ष अगोदर जी सिटीची पॉप्युलेशन आहे ती होती एक्स. ठीक आहे. एक्स पॉप्युलेशन होती. मग नंतर काय झालं? ती किती पर्सेंटनी वाढा लागली आहे दरवर्षी? इथं लिहिलं आहे एव्हरी इयर 10%, एव्हरी इयर इन्क्रीजेस बाय, है ना. तर इंटू 10%, 10% काढलं याचे एक्सचे तर किती येतात? 0.1x येत आहे. ठीक आहे. म्हणजे पॉप्युलेशन पहिल्या वर्षी पॉप्युलेशन किती झाली? x प्लस 0.1x. ठीक आहे. परत अजून त्याच्या नेक्स्ट इयरला पुन्हा 10%नी ग्रोथ झाली. मग पुन्हा याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? इंटू 10% करायचं आहे. ठीक आहे. इंटू 10% केलं तर पुन्हा किती येणार आहे? ही 0.1 होऊन जाणार, है ना. 1/10 म्हणजे 0.1. मग याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन झालं तर किती येते? 0.1x प्लस 0.01x. ठीक आहे. हे सेकंड इयरची पॉप्युलेशन झाली. ठीक आहे. म्हणजे आता टोटल पॉप्युलेशन किती झाली? हे फर्स्ट इयरची आणि ही सेकंड इयरची. म्हणजे x प्लस 0.1x प्लस 0.1x प्लस 0.01x इज इक्वल टू, हे सर्व मिळून किती आहे? क्वेश्चनमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार ही आहे पॉप्युलेशन टोटल 3,02,500. ठीक आहे. याला सॉल्व करा. हे जे आहे ना x है ना. तर x कॉमन आहे. मग इथे 1 प्लस 0.1 प्लस 0.1 म्हणजे 1.2 झालं आहे. प्लस 0.01 म्हणजे 1.21 झालं आहे टोटल. 1.21 इज इक्वल टू, है ना, 1.21 x इज इक्वल टू 3,02,500. याला सॉल्व करा. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल बघा 3,02,500 डिवायडेड बाय 1.21. ठीक आहे. आता इथं डेसिमल जे आहे 2 डिजिट नंतर इथं डेसिमल आहे ना, तिथं वरती 2 झिरो वाढवून द्यायचे. तर 3,02,500 अजून 2 झिरो वाढवून द्या आणि इथे 121 करा. आता याला सॉल्व करून द्यायचं. 11नी डिवाईड होते बघा, है ना. 11 22 है ना, 121. आणि हे बघा 11नी याला डिवाईड केलं तर किती होणार बघा? 11 2 22 है ना. त्याच्यानंतर 8 राहिले, 11 7 77. मग 5 राहिले, 11 5 55. आणि हे 1 2 3 4 0 1 2 3 4 0. पुन्हा 11नी अजून 11 है ना. पुन्हा बघा 11 2 22. 5 राहिले, 11 5 है ना 55. आणि 1 2 3 4 0 1 2 3 4 0 म्हणजे किती आले? 2,50,000. 2,50,000. याचा आन्सर कुठला आला आहे? आन्सर आला आहे बघा ऑप्शन नंबर 4. 57चा आहे ऑप्शन नंबर 4. 2,50,000 म्हणजे 2 वर्ष अगोदर त्या सिटीची पॉप्युलेशन किती होती? 2,50,000. ओके. सोपं आहे थोडंसं. हे शेवटी काय आहे, थोडंसं लॉजिक यूज करायचं आपल्याला. ठीक आहे. आणि बरेच लेंदी याचे हे व्हावं लागले सोल्युशन. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा. लाईन AB इज पॅरलल टू लाईन RS इज पॅरलल टू लाईन CD.
line PQ is transversal. Find the total number of pairs of corresponding angles and interior angles. तर इथे बघा, इथे काय म्हटलेलं आहे की इथे कुठल्या कुठल्या लाईन्स आहेत. ए बी है ना, ही ए बी ही लाईन आहे ना ए बी, त्याच्यानंतर आर एस आणि सी डी, ह्या तिन्ही लाईन्स कशा आहे, पॅरलल आहे एकमेकांशी. ठीक आहे. आणि जे पी क्यू आहे ते ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय असते की एकच लाईन ज्या ह्या तिन्ही लाईनला एका पॉईंटवर आहे ना, प्रत्येक लाईनला एका स्पेसिफिक पॉईंटवर ती इंटरसेक्ट करत आहे है ना, ती ट्रान्सव्हर्सल एकच लाईन आहे ती है ना, तिन्ही लाईनला इंटरसेक्ट करत आहे. तर आपल्याला काय करायचं, त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे. तर इथं करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे कुठले होते बघा, हा एक अँगल आहे, हा अँगल याच्या करस्पॉन्डिंग अँगल हा आहे, याच्या करस्पॉन्डिंग अँगल हा आहे. हे तीन अँगल एकमेकांच्या करस्पॉन्डिंग आहेत. ठीक आहे ना. हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. असे किती झाले, 3. दुसरा अँगल कुठला आहे, हा अँगल, हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. ठीक आहे. किती झाले, 3 आणि 3 6 झाले. ठीक आहे. सेम असेच हा जो खालचा जो अँगल आहे, आता आपण याचा कलर चेंज करूया. हे बघा, हा अँगल पण करस्पॉन्डिंग अँगल आहे, हा अँगल पुन्हा हा अँगल. ठीक आहे. आता तुम्ही यांचे नावं तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, या अँगलचं नाव काय आहे, सी एन क्यू, आणि हा जो अँगल आहे याचं नाव काय, आर एम एन किंवा क्यू जे पण म्हणायचं आहे. याचं ए ओ एम किंवा ए ओ एन, ए ओ क्यू, कुठलं पण नाव देऊ शकतो याला आपण. ठीक आहे. असे किती झाले बघा, आता हे 6 आणि 3 9, आणि पुन्हा हा जो अँगल आहे, ठीक आहे, तो पण अजून करस्पॉन्डिंग अँगल आहे. कुठला अँगल घेऊया आता, याला आपण येलो कलर घेऊया चला. तर इथं हे जे अँगल आहे हा वाला, हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे टोटल करस्पॉन्डिंग अँगल किती झाले, टोटल 12 करस्पॉन्डिंग अँगल झाले. आणि जेवढेही करस्पॉन्डिंग अँगल असतात त्याचे हाफ इंटिरियर अँगल असतात. म्हणजे टोटल अँगल किती झाले, करस्पॉन्डिंग अँगल किती आहे याच्यामध्ये, करस्पॉन्डिंग अँगल्स 12 आणि इंटिरियर अँगल किती येणार, इंटिरियर अँगल्स याचे हाफ असतात. म्हणजे टोटल किती होणार, 18. मग याचा आन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. 18 अँगल्स आहेत टोटल याच्यामध्ये, करस्पॉन्डिंग आणि इंटिरियर अँगल दोन्ही मिळून 18 अँगल्स होतात. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा, द सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर इज 1386 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड द रेडियस ऑफ द स्फिअर. तर इथे बघा, स्फिअर तुम्हाला माहिती असेल, स्फिअर कसा, हे असा शेप असतो स्फिअरचा. ठीक आहे ना. जे आपला बॉल है ना, क्रिकेटचा बॉल म्हणा किंवा फुटबॉल म्हणा है ना, त्या बॉलचा जो साईज असतो तो स्फिअरिकल साईज असतो. ठीक आहे ना. सर्कल आणि स्फिअरमध्ये फरक आहे बघा. हां, तर इथे आपल्याला काय करायचं आहे की सरफेस एरिया दिलेला आहे स्फिअरचा. ठीक आहे. आणि आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे. तर आपला स्फिअरचा जो सरफेस एरिया असतो तो असतो 4 पाय आर स्क्वेअर, आणि तो आपल्याला किती दिलेला आहे, 1386 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. मग इथून आपण आरची व्हॅल्यू काढू शकतो, आहे की नाही, कारण इथं आपल्याला काय दिलेलं आहे ना, सरफेस एरिया जो दिलेला आहे तो 1386 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे ना. आता इथे बघा, आपण याला सॉल्व करूया. 4 × 22/7 × आर स्क्वेअर इज इक्वल टू 1386. ठीक आहे. थोडं छोटं करूया, लिहायला जरा जास्त जागा मिळते अजून. आता इथे बघा, आर स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार, आर स्क्वेअर इज इक्वल टू येणार 1386. ठीक आहे. हे इकडचं इंटू 7 होऊन जाणार. ठीक आहे. आणि हे जे 4 × 22 आहे ते इथं डिनॉमिनेटरमध्ये येणार, 4 × 22. ठीक आहे. आता इथलं याला सॉल्व करूया. ठीक आहे. आता हे बघा 2नी डिवाईड होते बघा, 2 1 2, 2 1 2. ठीक आहे ना. इथे 2 6 12, 2 9 18, 2 3 6. पुन्हा ही 11नी डिवाईड होऊन जाईल बघा, 11 6 66. किती आलं, 3. 11 3 33 है ना. म्हणजे काय आलं वरती, 63 × 7 डिवायडेड बाय 4, 63 × 7 डिवायडेड बाय 4. याचा आपण अजून सॉल्व करूया. 7 3 21, 2 कॅरी ओव्हर झाले, 7 6 42 + 2 44 डिवायडेड बाय 4.
आता याला सॉल्व करा. 441ला जर 4नी डिवाईड केलं तर इथे बघा थोडंसं जरा हे डिव्हिजन करताना आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो. इथे बघा 4 1 4, इथे आलं 0. ठीक आहे, परत हे 4 आलं, परत 4 1 4, इथे आलं 0, आता आलं आहे 1. आता 1मध्ये आपण डिव्हिजन देऊ शकतो का 4नी? तर इथं डेसिमल लावून आपण 0 नाही लावू शकत. याला एकदा 0 टाईम याला 4 0चा 0 द्यावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग डेसिमल लावावं लागेल. ठीक आहे, आता इथं डेसिमल घेतल्यावर इथं 0 येणार आणि 4 2 8 2 आणि 4 5 25, एक 0 येणार, 4 5 20. अशा प्रकारे इथं 110.25 येते याचा रिझल्ट, 110.25. हे बघा इथं मला पण थोडंसं कन्फ्यूज झालं होतं जेव्हा आपण हे बघा अशा कंडिशनमध्ये आपल्याला जर डिव्हिजन जात नाही तर आपण तर डायरेक्ट डेसिमल लावतो. पण इथं तर काय आहे, आपल्याला 3 डिजिट नंबर आहे ना, 2 डिजिट नंबर थोडी आहे ना. इथं अजून आपल्याला इथे एकदा 0नी याला डिवाईड करावं लागते. 4 0चा 0, त्याच्यानंतर आपण डेसिमल पॉईंट घेऊ शकतो है ना. कारण हे 440 म्हणजे जवळपास जर 1 नसेल, 440 म्हणजे 1 1 10 टाईम तर डिवाईड होणारच ना. ठीक आहे, म्हणून इथं डायरेक्ट डेसिमल पॉईंट नाही घेता येत. ठीक आहे, तर हे थोडंसं बघून घ्या तुम्ही. आता आर स्क्वेअर काय आलं आहे, आर स्क्वेअर इज इक्वल टू आला आहे तुमचं 110.25. ठीक आहे, मग याचा आर इज इक्वल टू किती येणार? ही जे नंबर आहे ना, हे कशाचा स्क्वेअर आहे? हा स्क्वेअर आहे 105चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, 105चा स्क्वेअर आहे, तर ही येणार 10.5. ठीक आहे, तर याचा आन्सर येते बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, थोडंसं हे कॅल्क्युलेशनमध्ये हे आहे बरं का. आता हे मोठी नंबर आहे, तुम्हाला याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा, ठीक आहे ना, हे तुम्हाला कळायला पाहिजे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा, विच पॉलिनॉमियल विल यू गेट आफ्टर सबस्ट्रॅक्टिंग 4 + 9y + 2x फ्रॉम द सम ऑफ 8x - 6y + 4 अँड 6y - 3x + 7. तर याच्यात काय करायचं आहे, आपल्याला दोन जे पॉलिनॉमियल दिलेले आहेत, ह्या दोन याला पहिले सम करायचं आहे यांचं, आणि जे काही याचा रिझल्ट येईल त्याच्यातून याला मायनस करायचं आहे. ठीक आहे, तर करूया जसं आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे. बघा आपल्याला काय करावं लागेल, सर्वात पहिले या दोघांना ॲड करावं लागेल. म्हणजे कुणाकुणाला कुठले दोन पॉलिनॉमियल आपले 8x - 6y + 4 है ना, आता सम करायचं आहे यांचा, तर +6y - 3x + 7. याचा रिझल्ट काय येणार, हे बघा x है ना, 8 - 3x आहे म्हणजे 5x येणार. ठीक आहे, आता हे y आणि हे y बघा, हे प्लसचा आहे एक मायनसचा आहे, तर हे दोन्ही कॅन्सलच होऊन जाणार. ठीक आहे, आणि हे +4 आणि 7 4 आहे तर +11 येणार. ठीक आहे, हे आलं याचा रिझल्ट आपल्याला. ह्या दोन्ही समला, ह्या दोन्ही पॉलिनॉमियलला आपल्याला सम केल्यावर काय मिळालं, 5x + 11. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून याला सबट्रॅक्ट करायचं आहे ह्यावाल्या पॉलिनॉमियलला. तर -4 + 9y + 2x. आता इथं आपण ब्रॅकेट ओपन केल्यावर काय होईल, 5x + 11 मायनस हे 4 होणार, हे -9y होणार आणि -2x. ठीक आहे, आता हे 5x - 2x किती होत आहे, 3x. ठीक आहे, हे -9y आणि 11 है ना, +11 - 4 म्हणजे +7 येणार. याच्यातलं बघा हा पॉलिनॉमियल दिसतोय का आपल्याला याच्यात, हे बघा पहिला नंबरचा जो ऑप्शन आहे 3x - 9y + 7, त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 येतो आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61मध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर फॉल्स, चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. आपल्याला याच्यातून फॉल्स स्टेटमेंट आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर पहिलं स्टेटमेंट काय बघा, ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर इज ॲन ऑड नंबर. है ना, 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर पहिलेवालेच घेऊन घ्या, जसं 1 + 3 प्लस है ना 5 1 3 5 7 आणि 9 है ना, आणि ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर इज ॲन ऑड नंबर. आता याचं ॲव्हरेज म्हणजे हे किती नंबर आहे, 5 आहे ना, तर डिवायडेड बाय 5 करावं लागेल. आता याचं तुम्ही बघा कॅल्क्युलेशन करून 4 + 5 9 9 + 9 18 18 + 7 25 25 डिवायडेड बाय 5 केलं तर किती येते, 5. म्हणजे ऑड नंबरच येते, म्हणजे हे ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा ऑप्शन ट्रू आहे, फॉल्स नाही आहे. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ आहे
हे ऑप्शन याचं 1 नसणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे द ॲव्हरेज ऑफ द गिवन नंबर्स इन अ ग्रुप कॅन बी मोर दॅन ईच नंबर इन द ग्रुप. शक्यच नाही आहे जर आपल्याला ॲव्हरेज आपण एखाद्या नंबरचं काढत असेल. ठीक आहे ना. तसं आता इथेच बघा, इथे आपण जे ॲव्हरेज काढलेलं आहे ना, जेवढेही नंबरचे आपण ॲव्हरेज काढलेले आहे, तर हे जे नंबर आहे ना, प्रत्येक काय म्हटलं आहे याचा, मोर दॅन ईच नंबर इन द ग्रुप, प्रत्येक नंबरशी मोठा असणार आहे का? नाही. जसं आता जो 5 आहे याचा ॲव्हरेज हा फक्त 3पेक्षा मोठा आहे ना, आणि 5च्या इक्वल आहे, पण 7 आणि 9पेक्षा लहान आहे. मग हा जो स्टेटमेंट्स आहे ना, हा स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे ना. म्हणजे याचा आन्सर येतो आहे सेकंड नंबर. एक आन्सर येतो आहे सेकंड नंबर. तिसरा बघा, ॲव्हरेज ऑफ 2 इवन नंबर्स कॅन बी ऑड नंबर. हां, हे ट्रू आहे. ठीक आहे. मग हा पण नाही आहे. आणि इफ एव्हरी नंबर इज गिवन इन ग्रुप्स रिड्यूस बाय कॉमन नंबर देन द ॲव्हरेज ऑफ द ग्रुप डज नॉट चेंज होतो आहे. म्हणजे हा पण जो आहे 4th नंबरचा, हा पण फॉल्स आहे. तर असे 2 ॲन्सर आहे याचे 61चे. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 जे आहे ते फॉल्स आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. अ फ्रूट सेलर परचेस 48 डझन ऑरेंजेस ॲट द रेट ऑफ ₹48 per dozen. Out of that, 1 dozen oranges were spoiled. He sold the remaining oranges at the rate of ₹6 per orange. Find the profit that he earned in this transaction. आता त्यांनी एक फ्रूट सेलर आहे, त्यांनी काय केलं, 48 डझन है ना, 48 डझन ऑरेंजेस घेतले त्यांनी. किती रुपीज? 48 पर डझन है ना. म्हणजे त्याचं जे कॉस्ट प्राईस किती झालं, 48 × 48 म्हणजे 48चा स्क्वेअर. आता इथं बघा 48चा स्क्वेअर काढायची एक शॉर्ट ट्रिक पटकन बघूया आपण. 48चा आपल्याला स्क्वेअर काढायचा असला ना, तर 8चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. 8 8 जार 64 है ना, आणि 4चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 16. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, याला पहिले एक डिजिट सोडून द्यायचा आणि 4 8 आणि 2 तिघांचं पण मल्टिप्लिकेशन करायचं. 4 8 जार 32 आणि 32 2 जार 64 है ना. तर हे 64 त्यांचं सगळ्यांची टोटल करायची. 4 हे 6 + 4 0 है ना, 10 झालं ना, आणि इथं 6 + 6 12 + 1 है ना 13 आणि हे 2 2304 येतं याचं 2304. ठीक आहे. स्क्वेअर काढायची मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट ट्रिक आहे, त्याच्यामधून बघून घ्या तुम्ही. तर 2304 हे काय झालं, त्याचा CP झालं आहे, कॉस्ट प्राईस. ठीक आहे ना, कॉस्ट प्राईस झाली त्याची. त्यांनी एवढ्या प्राईजवर एवढे ऑरेंजेस घेतले होते 48 डझन. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की त्याचे 1 डझन ऑरेंजेस त्याचे खराब झाले, वेअर स्पॉइल्ड है ना, 1 डझन. आता 1 डझन म्हणजे आता 1 डझन म्हणजे आता त्याच्याकडे किती राहिले, फक्त 47 डझन. ठीक आहे ना. मग त्यांनी काय केलं, ही सोल्ड द रिमेनिंग ऑरेंजेस ॲट द रेट ऑफ ₹6 पर ऑरेंज. आता 47 डझन म्हणजे टोटल किती नंबर किती होणार, इंटू 12 केले तर टोटल है ना, पर पीस येणार इंटू 6. तर याला जर आपण सॉल्व केलं तर बघा 47 × 12 6 = 72. ठीक आहे. आता याला अजून सॉल्व करा. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते, तुम्ही याला करा. याच्यात पण एक शॉर्ट ट्रिक आहे. ठीक आहे ना, मल्टिप्लिकेशनची. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यातून तुम्ही बघून घ्या. याचं येतं आहे 3384. 3384. ठीक आहे. ही झाली त्याची सेल प्राईस. मग त्याला प्रॉफिट किती झाला, 3384 मायनस 2304. 4 - 4 केलं तर 0, इथं आलं 8. 3 - 3 0, 3 - 2 1, 1080. मग याचा ऑप्शन कुठला येतो आहे, आन्सर ऑप्शन नंबर 3, ₹1080 त्याला प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 बघा. फाइंड द डिग्री ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल. तर इथे एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री जर आपल्याला काढायची असली तर आपल्याला काय करायचं असते की जेवढेही व्हेरिएबल्स दिलेले आहे, ठीक आहे ना, आणि प्रत्येक टर्ममध्ये व्हेरिएबलचे जे इंडायसेस आहेत त्यांचं आपल्याला प्लस करून बघायचं, आणि सर्वात जास्त जिथं असेल ते त्याची डिग्री. तर इथं बघा, इथं 5 + 2 7 + 1 8. इथे किती येते, 8. सर्व इंडायसेसचं जे आपण प्लस केलं तर इथे येते 8 या टर्मचं. ठीक आहे ना. याचं बघा, हे 4 + 7 11. त्याच्यानंतर ह्या टर्ममध्ये बघा
3 + 2 + इथं 1 ना, इथं पण 1 आहे पकडायचं. 5 + 2 7 + 1 8. इथं 4 + 7 11. इथं 3 + 2 5 + 1 6 आणि इथे किती आहे 2. मग याच्यात सर्वात जास्त जे आहे कुठलं येतं आहे नंबर 11. मग याची डिग्री किती येते? डिग्री या पॉलिनॉमियलची डिग्री येते 11. त्याचा आन्सर येते बघा ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ते अगदी सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 मध्ये बघा काय, इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ST. हा जो आहे O है ना, O आणि हे P, हा जो आहे ह्या सेगमेंट ST है ना, याच्या परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, कॉर्ड LM इज पॅरलल टू कॉर्ड ST आणि जी LM आहे हे दोन्ही कशा आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे ना, या दोन्ही पॅरलल आहेत. त्याच्यानंतर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, ON इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. O टू N जी डिस्टन्स दिली आहे ती आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे ना, अँड LM इज 16 सेंटीमीटर. हा LM जो दिलेला आहे तो आहे 16 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड दॅट कॅन बी ड्रॉन इन सर्कल. आता इथे बघा आपल्याला ONची डिस्टन्स दिलेली आहे 6 सेंटीमीटर, LM आहे 16 सेंटीमीटर. ठीक आहे, आता एक अजून लक्षात ठेवा की जर ठीक आहे ना, हा जो ON आहे हा LMला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना, त्याचे बरोबर 2 पार्ट होतात. ठीक आहे ना, मग एक पार्ट किती येणार 8 आणि दुसरा पण येणार 8. मग आपल्याला इथं बघा NM मिळालं आहे, ON आपल्याला माहिती आहे. तर इथे आपण एक इमेजनरी O टू M जे आहे असं जर इथे आपण जर इथं लाईन अशी ड्रॉ केली, मिनटं लाईनच ड्रॉ करून घेऊया आपण. हाताने करत बसलं तर बरोबर येत नाही लाईन. हे बघा इथे O टू आपण M. ठीक आहे, ही लाईन आपण अशी ड्रॉ केली तर इथं बघा आता हे काय झालं, आता इथे झालं आपलं राईट अँगल ट्रायंगल आणि हे काय झालं हायपोटेनस झालं. मग याचा हायपोटेनस आपल्याला काढता येते. हे किती येणार, OM स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, OM स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 64 प्लस 36 म्हणजे किती आले 100. ठीक आहे, मग OM इज इक्वल टू किती येणार 10. हे किती आहे 10 सेंटीमीटर. जर हे 10 सेंटीमीटर आहे, हे काय आहे त्याची रेडियस आहे. मग याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं, फाइंड द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड दॅट कॅन बी ड्रॉन. लॉंगेस्ट कॉर्ड काय असतो, याचा जो असतो डायमीटर जो असतो तो लॉंगेस्ट कॉर्ड असतो. ठीक आहे ना, तर इथं जे आहे किती येणार, जर रेडियस तुमची 10 आहे तर कॉर्ड किती येणार 20 सेंटीमीटर. मग याचा आन्सर कुठला येतो आहे, है ना, हे 10 आहे तर हे पण 10 येणार ना. ठीक आहे, मग किती येतो आहे 20 सेंटीमीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर येतो आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा, द लेंथ ऑफ अ साइड ऑफ अ रोम्बस इज 4.1 सेंटीमीटर अँड वन ऑफ इट्स डायगोनल इज 1.8 सेंटीमीटर लॉंग. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. ठीक आहे, आता याचं रोम्बसची तुम्हाला क्वालिटी माहिती असायला पाहिजे की हा जो रोम्बस असतो हा रोम्बस याच्या सर्व जे साईड आहे एका साईड हा ना एकाच लेंथच्या असतात. ठीक आहे, आणि तिची लेंथ आपल्याला इथं काय दिलेली आहे 4.1 सेंटीमीटर दिलेली आहे. 4.1 सेंटीमीटर 4.1 सेंटीमीटर. ठीक आहे, ते प्रत्येक साईड जी आहे याची 4.1 सेंटीमीटर असते. आणि याचा जो जे डायगोनल असतात ते एकमेकांना डायगोनल जे आहे आपण इथं जर डायगोनल काढलं इथं ठीक आहे, एका डायगोनलची आपल्याला इथं लेंथ दिलेली आहे. वन ऑफ इट्स डायगोनल इज 1.8 सेंटीमीटर. ठीक आहे ना, तर इथं सपोज हा जो डायगोनल आहे हा 1.8 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे, मग याच्यातला हे पूर्ण इथून इथपर्यंत सपोज हा ABC आणि D हा जो रोम्बस आहे याचं नाव आपण ABCD दिलं आणि हे सेंटर समजा E आहे. ठीक आहे, तर हे जे A टू C आहे है ना, हे आहे आपलं 1.8 सेंटीमीटर. ठीक आहे, मग AE इज इक्वल टू किती होणार, AE इज इक्वल टू 0.9 सेंटीमीटर होणार.
ठीक आहे ना. मग हे 0.9 आहे, हे पण 0.9 आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघा इथे जे हे डायगोनल्स असतात ना, हे एकमेकांना 90 डिग्रीवर इंटरसेक्ट करतात. ठीक आहे. मग इथं बघा, इथं आपल्याला हा जो दिसतोय AED है ना, हा एक आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. इथं पायथागोरस थेरमनी आपण ही साईड आपल्याला माहिती आहे, ही पण साईड आपल्याला माहिती आहे, मग आपण हे काढू शकतो ED है ना. तर ED स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, ED हा हायपोटेनस आहे हां, तर ED स्क्वेअर इज इक्वल टू येणार AD स्क्वेअर मायनस AE स्क्वेअर. ठीक आहे. आता AD स्क्वेअर म्हणजे काय झालं, 4.1चा स्क्वेअर काढायचा आहे मायनस AE स्क्वेअर म्हणजे 0.9चा स्क्वेअर. ठीक आहे. याचा स्क्वेअर येतो 16.81 मायनस याचा येतो आहे 0.81. ठीक आहे ना, म्हणजे याचा येतो आहे 16. ठीक आहे. मग ED इज इक्वल टू किती येतो आहे तुमचा, ED इज इक्वल टू येतो 4. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे EDचा हा किती आला तुमचा 4 सेंटीमीटर. ठीक आहे. मग हा जर 4 असेल तर हा पण 4 आहे. ठीक आहे. मग असा टोटल हा जो BD जो आहे, जो BD डायगोनल आहे तो किती 8 सेंटीमीटरचा झाला आहे. ठीक आहे. तर आपण याचा एरिया कसा काढायचा आहे, एरिया इज इक्वल टू, थोडं छोटा करूया याला, एरिया ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू येणार, एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू है ना मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल्स है ना, डायगोनल 1 एंड डायगोनल 2. एक डायगोनल 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. हे हा जो आहे ना BD, हा जो BD डायगोनल आहे हा पूर्ण 8 सेंटीमीटर आहे इंटू हा AC जो आहे तो किती आहे 1.8 आहे. ठीक आहे. याला सॉल्व केलं तर 2 4 8, 4 इंटू 1.8 केलं तर किती येते 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर. याचा आन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आपल्याला इथं रोम्बसमध्ये आपल्याला एक साईड दिलेली आहे आणि एका डायगोनलचा लेंथ दिलेला आहे. ठीक आहे ना. त्याच्यावरून आपण पायथागोरस थेरमनी आपण त्याचा एक दुसऱ्या डायगोनलचा एक पार्ट आपण कॅल्क्युलेट करतो आणि पूर्ण डायगोनल आपल्याला मिळतो. ठीक आहे ना. त्या डायगोनलवरून आपण त्याचा एरिया काढून घेतो. ठीक आहे. सोपं आहे थोडंसं, पुन्हा तेच आपलं थोडंसं लॉजिक यूज करायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. काय दिलेलं आहे आणि आपल्याला कसं काढायचं आहे, जो फाईंड करायचं असतं ते कसं कुठल्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल ते आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा, हा इथे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. ठीक आहे. m+1/m होल स्क्वेअर मायनस m मायनस 1/m होल स्क्वेअर. तर इथे आपण काय करूया की जे अल्जेब्राचं जो बेसिक आपले फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, a+b होल स्क्वेअर है ना इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि a मायनस b होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस प्लस नाही इथे मायनस येतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे. इथं a जो आहे याला a मानायचं, याला b मानून घ्यायचं है ना. तर याच्यावरून आपण बघा है ना, a जे आहे ना, a म्हणजे m आणि b म्हणजे 1/m है ना. आता हे आपल्याला जसं दिलं ना a+b होल स्क्वेअर हे दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर a+b होल स्क्वेअर किती येतो आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि याच्यातून मायनस हा मायनस. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा होल स्क्वेअर किती येतो आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता याला आपण जर सॉल्व केलं पुढे, ठीक आहे ना, याला पुढे सॉल्व केलं तर हे ब्रॅकेट ओपन होणार, प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस 2ab मायनस b स्क्वेअर. आता इथं बघा a स्क्वेअर कॅन्सल होतो आहे, हा b स्क्वेअर आणि b स्क्वेअर कॅन्सल येतो आहे. आता उरलं काय फक्त हा 2ab आणि हा 2ab म्हणजे किती झाले 4ab. आता आपण a म्हणजे काय कन्सिडर केलं आहे, a म्हणजे m आणि b म्हणजे 1/m. मग m आणि हे m कॅन्सल झालं, उरलं काय फक्त 4. मग यांचा ॲन्सर कुठला येतो, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. खूप सोपं आहे. ठीक आहे. हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून तुम्ही या दोन्ही याला सॉल्व करा. 4ab येतो आहे, एच्या जागी m ठेवायचं, बीच्या जागी 1/m ठेवायचं, ॲन्सर येतो आहे 4. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा, अ कंपनी डेप्युटेड 3 रिप्रेझेंटेटिव्स टू प्रमोट इट्स सेल्स. The representatives were instructed that the first representative should report after every 6 days, the second representative should report after every 8 days,
and third representative should report after every 12 days in the office. Find the minimum number of days when all the three will meet in the office together. आता इथं बघा क्वेश्चन खूप मोठा आहे रीड करायला. फक्त आता आपल्याला इथं क्वेश्चन रीड केल्या केल्या आपल्याला थोडंसं थोडा आयडिया आला पाहिजे. जेव्हाही असं काही मिनिमम है ना आपल्याला नंबर जर फाइंड करायचा असेल तर मिनिमम म्हणजे काय तर लिस्ट है ना, मिनिमम नंबर ऑफ डेज. तर एक रिप्रेझेंटेटिव्ह 6 दिवसांनी येतो, एक 8 दिवसांनी आणि एक 12 दिवसांनी. तर ह्या 6, 8 आणि 12चं आपल्याला काय करायचं आहे, LCM काढून घ्यायचा. म्हणजे ते कमीत कमी किती दिवसानंतर सगळेच्या सगळेजण ऑफिसमध्ये भेटतील तर त्याचा आपल्याला ॲन्सर मिळून जाईल. तर आपल्याला काय इथं सिम्पल 6, 8 आणि 12 ह्या सर्वांचा आपल्याला LCM काढायचा आहे. तर LCM काढायची जी मॅथड आहे फॅक्टरायझेशन मॅथड, प्राईम फॅक्टरायझेशन मॅथड, त्यांनी आपण याचा LCM काढून घेऊया. तर LCM काढायला सर्वात पहिले 2नी आपण याला डिवाईड करतो. 2 3 are 6, 2 4 are 8, 2 6 are 12. परत 2नी करणार, 2 2 are 4, 2 3 are 6. परत अजून एकदा 2नी येत जाते बघा 3, हे 1 आणि हे 3. आता पुन्हा 3नी जाते, 3 1 are 3, 1 आणि हे 1. आता किती आलं LCM बघा, 2 2 are 4 है ना. LCM म्हणजे किती येते याचा LCM, तुम्हाला LCM काढता येतच असेल. आपण 6th स्टँडर्डपासून शिकतो आहे LCM काढायला, ठीक आहे ना. तर यायलाच पाहिजे. 2 2 are 4, 2 are 8, 3 are 24. याचा ॲन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 3, 24. 24 दिवसानंतर ते तिघही ऑफिसमध्ये एकदा सगळेच जण एकदा भेटतील. तर ठीक आहे ना. तर जेव्हाही असं मिनिमम नंबर वगैरे असेल ना आणि मॅक्झिमम हायेस्ट वगैरे असेल तर त्यावेळेस आपल्याला HCF काढायचा असतो. आणि मिनिमम वगैरे जेव्हा असेल, कारण आपण मिनिमम आहे ना लिस्ट कॉमन है ना, तर मिनिमम म्हणजे लिस्ट काढावं लागतं आपल्याला. ठीक आहे. त्याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. पहिला आहे बघा, द नंबर्स दॅट आर डिव्हिजिबल बाय 6 आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 अँड 3 ऑल्सो. हा याचा 6चा डिव्हिजिबिलिटी रूलच आहे. म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द नंबर्स डिव्हिजिबल बाय 15 आर ऑल्सो कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3 अँड 5. हा पण करेक्ट आहे. ठीक आहे. हे 15चं डिव्हिजिबिलिटी रूलच आहे. त्याच्यानंतर 600 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, 3 अँड 5. करेक्ट आहे. 2नी पण डिवाईड होतो, 3नी पण होतो आणि 5नी पण होतो. म्हणजे 3 ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. म्हणजे याच्यातलं ऑप्शन आपलं ॲन्सर कुठला येतो बघा, ऑल द 3 स्टेटमेंट्स A, B अँड C आर करेक्ट. हा याचा ॲन्सर आहे. ठीक आहे. हे ॲन्सर नाही आहेत, याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. ह्या तिन्ही स्टेटमेंटपैकी जे तिन्ही आहे ना, ऑल द 3 स्टेटमेंट्स आर करेक्ट. कारण सगळं बरोबरच आहे, सगळे हे डिव्हिजिबिलिटी रूलच आहे. आणि 600 जो आहे तो तिन्ही नंबरनी डिवाईड होतो. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे. ठीक आहे. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 बघा, द एरिया ऑफ अ सर्कल विथ सेंटर O इज 308 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द पॅरामीटर ऑफ द शेडेड सेमी सर्कल फ्रॉम द फॉलोइंग फिगर. आता इथे बघा जरा लक्ष द्या. इथे आपल्याला जो शेडेड पोर्शन आहे त्याचा फक्त पॅरामीटर काढायचा आहे. आता पॅरामीटर काढायला आपल्याला सर्वात पहिले काय पाहिजे, रेडियस पाहिजे. ठीक आहे ना. इथे आता सध्या आपल्याला काय दिलेलं आहे, पूर्ण सर्कलचा एरिया दिलेला आहे ना. तर एरिया म्हणजे काय झाला, एरिया म्हणजे असते पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपलं, 308 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. मग आर स्क्वेअर म्हणजे काय येणार, आर स्क्वेअर म्हणजे इथे बघा 22/7. हां, पाय म्हणजे 22/7. ॲक्च्युली मी हे सगळं लिहित नाही बसायचं आहे, तुम्हाला ही स्टेप डायरेक्टच लिहायची. आर स्क्वेअर इज इक्वल टू 308 × 7 डिवायडेड बाय 22. ही डायरेक्टच लिहायची तुम्ही. आता याला 22ला डिवाईड करा. 22 1 जार 22 है ना. मग 8 राहतात, 22 4 जार 88 है ना. मग हे 14 7 जार 98 आलं. आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची. आता आर कसं येणार, ही तर स्क्वेअर नंबर नाही आहे 98. मग याचा स्क्वेअर कसा काढायचा, तर याचा बघा, याला काय करायचं, याला काढायचं 49 × 2 करू शकतो आपण.
49 इंटू 2, ठीक आहे. आता याचा स्क्वेअर काढला तर आपल्याला काय होईल माहिती का, याचा स्क्वेअर येणार 49चा स्क्वेअर किती येतो 7 आणि 2चा स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर रूट नसतो तर त्याला √2 लिहायचं. तर हे आलं 7√2 याचं रेडियस सेंटीमीटरमध्ये, ठीक आहे ना, कारण हे स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आहे तर हे आलं सेंटीमीटरमध्ये. आता आपल्याला रेडियस मिळालं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, हा जो शेडेड पोर्शन आहे याचा पॅरीमीटर काढायचा आहे. आता हे पूर्ण याचा पॅरीमीटर काढायचं असलं तर सोपं झालं असतं, 2πr काढलं असतं आपण. पण इथं सेमी सर्कलचं पॅरीमीटर काय होतं, इथं एक फॉर्म्युला तुम्ही हे बघा, सर्कलचा तर पॅरीमीटर आपल्याला माहिती आहे 2πr होतो, पण सेमी सर्कलचा काय होतो है ना, पॅरीमीटर ऑफ सेमी सर्कल इज इक्वल टू πr प्लस 2r किंवा d. आता हे कसं होतं हे बघा, 2r म्हणा किंवा त्याला तुम्ही डायमीटर पण म्हणू शकता. हे बघा, हे πr काय झालं, हे हा एरिया झाला, हा झाला πr, कारण हे 2πr आहे ना, त्याच्यातलं आपल्याला फक्त हाफच पोर्शन घ्यायचं आहे. आणि जो 2r म्हणजे d जो झाला हा पोर्शन झाला. पॅरीमीटर म्हणजे तेच आहे ना, आपण एका पॉईंटवरून चालू करतो, पूर्ण डिस्टन्स परत त्याच पॉईंटपर्यंत येईपर्यंतचा जो डिस्टन्स असतो तो पॅरीमीटर असतो. तर इथं आपलं हे जे झालं आहे वरचं जे आहे हे काय आहे πr आहे, आणि हे जे 2r जे आहे हे खालचा पोर्शन आहे, ठीक आहे ना. तर पॅरीमीटर ऑफ अ सेमी सर्कल एवढा होते. आता इथं व्हॅल्यू पुट करून घ्या, ठीक आहे. πr म्हणजे 22/7 इंटू 7√2, ठीक आहे ना. आरची व्हॅल्यू 7√2 आहे, प्लस 2 इंटू 7√2, ठीक आहे. आता याला सॉल्व केलं तर हे 7 कॅन्सल होणार, 22√2 आलं आहे, प्लस 7 2 14 आणि √2, ठीक आहे. √2 कॉमन आहे दोन्हीमध्ये, ठीक आहे. 22 प्लस 14 करायचं किती येते 36, आणि हे √2 कॉमन आहे ना, सेंटीमीटर. मग याचा ऑप्शन कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 4 चा आन्सर येतो 36√2 सेंटीमीटर. याचा आहे पॅरीमीटर ऑफ अ सेमी सर्कल, ठीक आहे. सोपा आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 मध्ये बघा, इथे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, ठीक आहे. 4.8 क्यूब प्लस 3.2 क्यूब अपॉन है ना. तर इथे बघा तुम्ही अल्जेब्राचे जे बेसिक फॉर्म्युलेज आहे, मतलब a+b² a-b² है ना, a³ + b³ इज इक्वल टू, तो आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर a³ + b³ इज इक्वल टू असतं आहे a + b a² - ab + b². हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. इथे एची व्हॅल्यू आपल्याला है ना 4.8 आणि 3ची व्हॅल्यू 3.2 कन्सिडर करायची आहे. आता इथं बघा वरती a+ है ना a³ + b³ आहे, म्हणजे इथं वरती येणार हे, आणि खाली काय दिलेलं आहे याचं डिवायडेशनमध्ये है ना. ह्या एक्सप्रेशननुसार आपल्याला याचं सॉल्युशन बघा, a + b हे वरचा पार्ट आहे, a² - ab + b² है ना, आणि खाली डिवायडेड बाय काय दिलेलं आहे बघा, हे बघा हे a आहे आणि हे b आहे. तर हे बघा हे a² झालं आहे, हे ab झालं आहे आणि हे b² झालं आहे. म्हणजे आपल्याला खाली a² - ab + b² असं दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे हा आणि हा सेम पोर्शन आहे. मग हे दोन्ही कॅन्सल होणार, उरतं काय फक्त आपलं a + b. एची व्हॅल्यू आपण काय पकडली आहे 4.8 आणि b किती आहे 3.2. मग दोघांचं ॲडिशन केलं तर किती येते बघा, 8 + 2 10, 4 + 3 7 + 1 8. याचा आन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 3 येतो आहे. खूप सोपं आहे एकदम. हे a + bच उरतं आहे फक्त, ठीक आहे. मग a + b या दोघांनाहीच आपण प्लस केलं तर 8 येतं आन्सर. खूप सोपं आहे ना. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ठीक आहे. हा a+ है ना a³ + b³ आहे, आणि खाली याचा हा दुसरा पार्ट आहे, ठीक आहे ना. एकदम सोपं आहे हो, करून बघा. थोडंसं आपलं थोडंसं हे यूज करायचं, लॉजिक यूज करायचं, बाकी काही नाही. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 71. क्वेश्चन नंबर 71 बघा, द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P ऑन द नंबर लाईन इज 4/7. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड Q इज 9/7. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ Q. ठीक आहे. तिथे बघा आता एक लाईन आहे. लाईन म्हणजे काय असते, दोन्हीकडे इन्फिनिटी है ना, कुठपर्यंत पण जाऊ शकते, ठीक आहे. तर तिथे एक जो पॉईंट आहे, इथं P पकडून घ्यायचं, इथं एक P पॉईंट आहे, ठीक आहे.
त्याचा जो कोऑर्डिनेट आहे 4/7. त्याच्यानंतर एक क्यू जो पॉईंट आहे तो आपल्याला दिलेला नाही आहे, ठीक आहे ना, कुठल्याही साईडला आपल्याला दिलेला नाही आहे हां. एकतर ह्या साईडला पण असू शकतो किंवा मग या साईडला पण असू शकतो, ठीक आहे. जर इकडे असेल तर याला आपण 4.7 प्लस 9.7 करूया. इथे क्यू असेल सपोज तर, ठीक आहे. इथे है ना, यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे 9.7, तर इथं 9.7 ॲड करायचं तर एक ॲन्सर किती येतो 13/7 येतो, ठीक आहे. 13/7 एक ॲन्सर हा येतो. जर क्यू या साईडला असेल तर 4 है ना, 4/7 मायनस 9/7 करावं लागेल. मग ह्या केसमध्ये आपलं काय येईल -5/7 येईल. मग -5/7 म्हणजे 4. याचे 2 ॲन्सर आहेत, ठीक आहे. क्यूचे जे कोऑर्डिनेट आहे एक 13/7 येऊ शकतो आणि एक -5/7 येऊ शकतो, ठीक आहे. तर हे दोन्ही याचे ॲन्सर आहेत, ठीक आहे, दोन्ही ऑप्शन 1 आणि 4, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 बघा. हाऊ मेनी टाइम्स विल बी द एरिया ऑफ अ स्क्वेअर विथ साईड 20 सेंटीमीटर टू दॅट ऑफ द एरिया ऑफ अ स्क्वेअर विथ डायगोनल 20 सेंटीमीटर. तर ठीक आहे, इथं काय केलेलं आहे की आपल्याला 2 वेगवेगळे स्क्वेअर दिलेले आहे, ठीक आहे. एक स्क्वेअर जो आहे त्याचा ह्याच्यात हे स्क्वेअर काढूया, एक स्क्वेअर आणि एक दुसरा स्क्वेअर. चला 2 स्क्वेअर असे काढले आणि यांचे याचा पहिल्या एका स्क्वेअरचा जो आहे तो आपल्याला दिलेला साईड जी आहे ती 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे याची प्रत्येक साईड जी आहे 20 सेंटीमीटर असणार, ठीक आहे ना, हे 20 सेंटीमीटर असणार आहे. आणि दुसरा जो स्क्वेअर दिलेला आहे त्याचा आपल्याला डायगोनल दिलेला आहे. त्याचा आपल्याला डायगोनल जो आहे हा आपल्याला 20 सेंटीमीटर दिलेला आहे, ठीक आहे. आता याचा एरिया किती येणार साईड स्क्वेअर है ना, याचा एरिया किती येणार साईड स्क्वेअर. तर एरिया इज इक्वल टू किती येणार 20 × 20 म्हणजे 400 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे, किंवा सेंटीमीटर स्क्वेअर जे काही तुम्हाला लिहायचं आहे दोन्ही सेम आहे, ठीक आहे. आणि याचा एरिया काय येणार, याचा एरिया कसा असतो डायगोनल जर आपल्याला दिला असेल तर डायगोनल स्क्वेअर है ना अपॉन 2 है ना, डायगोनल स्क्वेअर अपॉन 2. याचा डायगोनल किती आहे 20, याचा स्क्वेअर केला तर किती येणार आहे 400 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येते 200 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हे बघा हे किती आहे हाफ आहे याच्यापेक्षा, किंवा हा जो आहे याचा एरिया जो आहे याच्यापेक्षा डबल आहे. मग इथं काय लिहायचं आपल्याला याचाच एरिया आहे फाइंड करायचा आहे. ज्याचा साईड 20 सेंटीमीटर आहे त्याचाच आपल्याला एरिया याच्यापेक्षा किती पट आहे तर 2 टाइम्स आहे ना, डबल आहे ना, याचा 200 आहे, याचा 400 आहे म्हणजे 2 टाइम्स आहे. म्हणजे ऑप्शन येतं याचा सेकंड नंबरचा, ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 बघा. 2 आर्टिकल्स वेअर सोल्ड फॉर ₹1485 each. One of them incurred a loss of 10% while the other earned a profit of 10%. What was the percentage of profit or loss in overall transaction? आता हे बघा हा जर आपण स्टेप बाय स्टेप जर करत गेलो तर हा खूप याचं सॉल्युशन खूप लेंदी आहे, ठीक आहे ना. म्हणून आपण थोडंसं शॉर्टकटमध्ये घेऊया आणि तुम्हाला शॉर्टकटमध्येच करायचं आहे, ठीक आहे ना. तर आपल्याला इथं काय केलेलं आहे इथं 2 आर्टिकल दिलेले आहे है ना, 2 वेगवेगळे केस दिलेले आहे, ठीक आहे ना. पहिल्या केसमध्ये काय आहे आर्टिकल 1 है ना, 2 आर्टिकल त्यांचे जे सेलिंग प्राईस जो आहे ना सेम आहे, ठीक आहे ना, आर्टिकल 1 आणि आर्टिकल 2. थोडंसं लक्ष देऊन बघा, ठीक आहे. यांचे सेल प्राईस सेम आहे, कॉस्ट प्राईस आपल्याला माहिती नाही आहे, ठीक आहे ना. तर समजा याचा कॉस्ट प्राईस आपण एक्स पकडून घेऊया, कॉस्ट प्राईस एक्स पकडून घेऊया. आता लॉसचा फॉर्म्युला काय असतो, लॉस इज इक्वल टू CP मायनस SP है ना. तुमचा कॉस्ट प्राईस जर जास्त आहे आणि सेलिंग प्राईस जर कमी आहे है ना तर तुम्हाला लॉस होतो, ठीक आहे. तर लॉस इज इक्वल टू है ना, आता किती % लॉस झालेला आहे 10%. कॉस्ट प्राईस किती आहे एक्स, मग एक्सचा 10% म्हणजे किती झाले 0.1x इज इक्वल टू एक्स मायनस सेलिंग प्राईस किती आहे 1485, ठीक आहे, इथं दिलेली आहे 1485, ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती येईल बघा
एक्सची व्हॅल्यू येईल, हे जे 1485 आहे इकडे जाणार, ठीक आहे, आणि हे 0.1x इकडे येणार. तर x मायनस 0.1x इज इक्वल टू 1485, म्हणजे 0.9x इज इक्वल टू 1485. मग एक्सची व्हॅल्यू किती येते बघा, 1485 डिवायडेड बाय 0.9 है ना. आता मी 0.9 न लिहिता इथं फक्त 9 लिहितो आणि वरती एक 0 वाढवतो, कारण खाली एक डेसिमल आहे, ठीक आहे ना. मग याला जर आपण सॉल्व केलं तर बघा किती येते, 9 1 9, 5 9 6 9 5 45, 9 6 56, 9 6 54 है ना. 9 6 54 आले किती झाले 4, 9 5 45 आणि हे एक 0. हे काय आलं 1650 जे आलं हे काय आहे, याची कॉस्ट प्राईस आहे ना. आपण इथं कॉस्ट प्राईस काय पकडली आहे, एक्स, ठीक आहे ना. मग एक्सची व्हॅल्यू किती आली आहे 1650. हे कशाचं आहे, आर्टिकल 1. आता आर्टिकल 2च्या केसमध्ये काय झालेलं आहे, आर्टिकल केसचं पण आपल्याला कॉस्ट प्राईस माहिती नाही, याला पण आपण कॉस्ट प्राईस एक्स पकडून घेऊया. पण इथे काय झालेलं आहे की प्रॉफिट झालेलं आहे, ठीक आहे. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झालेलं आहे. प्रॉफिट म्हणजे काय असते, SP मायनस CP, ठीक आहे. आता प्रॉफिट किती झालं आहे 10%, एक्सचे 10% म्हणजे काय होते तेच 0.1x है ना. हा प्रॉफिट झालेला आहे. सेल प्राईस किती आहे 1485 आहे आणि कॉस्ट प्राईस किती आहे एक्स आहे, ठीक आहे. आता इथं हे या एक्सला इकडे घेऊन जाऊया आपण, ठीक आहे. इकडे नेल्यावर हे काय होणार, एक्स प्लस 0.1x म्हणजे 1.1x होणार इज इक्वल टू 1485. मग इथे एक्सची व्हॅल्यू किती येणार, इथे एक्सची व्हॅल्यू येणार 1485 डिवायडेड बाय 1.1 है ना. 1.1 न लिहिता मी 11 लिहिणार, इथे एक 0 लावणार, ठीक आहे. मग याला सॉल्व केल्यावर हे बघा 11 1 11, 3 आले, 11 3 33, 5 आले, 11 5 55. हे झालं दुसऱ्या आर्टिकलचा कॉस्ट प्राईस. म्हणजे दोन्ही आर्टिकल मिळून किती झाले, जो कोणी शॉपकीपर असेल, ठीक आहे ना, त्याच्याकडे हे जे दोन्ही आर्टिकल आहे या दोन्ही आर्टिकलला त्याला खरेदी करायला किती पैसे लागले असेल, 1650 प्लस 1350, म्हणजे हे झाले 6 + 3 है ना, 5 + 5 10, 6 + 3 9 + 1 10 आणि 1 कॅरीओवर झालं हे 3000 रुपीज त्याला हे दोन्ही आर्टिकल घ्यायला एवढा त्याला कॉस्ट प्राईस लागला आहे. आणि विकल्यावर त्याला प्रॉफिट किती झाला आहे, हा जो आहे हा 1650 जो आहे, ठीक आहे ना, हे लॉसमध्ये विकला आहे त्यांनी, ठीक आहे ना. तर कितीचा लॉस झाला, इथून 1485ला विकला होता त्यांनी, तर लॉस कितीचा झाला आहे त्याला, 14 - 8 6 आणि हे 5 - 4 1, 165 रुपीजचा लॉस झालेला आहे इथं. आणि इथं प्रॉफिट किती झालेला आहे, हे 1485 याला सेल केलेलं आहे त्यांनी आणि त्याचं कॉस्ट प्राईस किती होतं 1350. मग प्रॉफिट किती झालेला आहे त्याला, हे बघा 5 8 - 5 3 आणि हे 1, हा झाला आहे प्रॉफिट, ठीक आहे. थोडंसं लेंदी आहे हा क्वेश्चन. हे बघा एवढा लॉस झालेला आहे, एवढा प्रॉफिट झालेला आहे. मग ओव्हरऑल लॉस जास्ती आहे, प्रॉफिट कमी आहे, म्हणजे लॉसच झालेला आहे. मग कितीचा लॉस झालेला आहे, तर 165 है ना, 165 मायनस 135 रुपीजचा लॉस झालेला आहे. म्हणजे किती आले, हे 30 रुपीजचा लॉस झालेला आहे, ठीक आहे. आता हे जे 30 रुपीज आहे ह्या प्राईसचे किती % आहे, 1% है ना. 3000चं जर 1% आपण काढलं, 1% म्हणजे 1/100, ठीक आहे. हे किती येतात 30, म्हणजे किती 1% लॉस झालेला आहे. किती लॉस झालेला आहे, 1%. मग याचं ऑप्शन कुठलं येतं आहे, ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. ॲन्सर आहे 1% लॉस. थोडं लेंदी आहे, आता काय करणार आहे, लेंदी आहे तर ठीक आहे. एक तसं मी बघितलं आहे एका ठिकाणी खूपच शॉर्टकट मॅथड दिलेली आहे, पण ते मला काहीच कळालं नाही आहे की त्यांनी सरळ सरळ काय केलं, 10% लॉस 10% प्रॉफिट डिवायडेड बाय 100 हे आलं 1%. पण याचा मला काहीच कॉन्सेप्ट कळालं नाही, त्यामुळे तुम्ही हे ह्याच पद्धतीने तुम्ही करा. आणि जर तुम्हाला हे कळालं असेल तर तुम्ही हे बघू शकता की काय याचं हे कसं काय आलं, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 आणि 75साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे बघा. द फॉलोइंग पाय डायग्राम शो द मंथली एक्सपेन्सेस ऑफ अ फॅमिली ऑन डिफरंट आयटम्स. इफ द मंथली इन्कम ऑफ द फॅमिली इज 23,400, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे. इथे आपल्याला एक पाय डायग्राम दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये असे पार्टिशन केलेले आहेत ABCD, ठीक आहे. आणि
जो पार्ट आहे ए त्याला 50 डिग्री आहे, बीला 90 डिग्री आहे, सी 76 आहे आणि डी जो आहे 144 डिग्री आहे. ठीक आहे. आणि आता तुम्हाला हे तर माहितीच आहे की हा जो पूर्ण जो पार्ट असतो हा 360 डिग्री असतो. मग याच्यातला कुठलाही आपल्याला पार्ट काढायचा, सपोज आता ए पार्ट आहे तर ए पार्ट किती असणार आहे याचा 50/360. ठीक आहे ना. बी जो आहे तो 90/360, सी जो आहे तो 76/360 है ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला, आणि हा जो पूर्ण जो सर्कल दिलेला आहे हा कशाला रिप्रेझेंट करतो, हा फॅमिलीची जी ओव्हरऑल इन्कम आहे ना, टोटल इन्कम, मंथली इन्कम, त्याला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला प्रत्येक पार्टचं आपल्याला जसं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे तसं प्रकारे याचे आपल्याला आन्सर काढायचे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 काय, व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन. ठीक आहे ना. आता इथं एज्युकेशनसाठी काय दिलेलं आहे, ए है ना. ए म्हणजे 50 डिग्री. तर इथं बघा 50 डिग्री म्हणजे 50/360 होणार. ठीक आहे. इंटू टोटल किती इन्कम आहे 23,400. ठीक आहे. आता याला सॉल्व करूया. 1 0 हे कट करून टाकूया. ठीक आहे. 36नी आता याला आपण कशाने, 4नी बघा, 4 9 36 है ना, 4 5 20 है ना, 4 5 20 केलं तर इथं आलं 3, 4 8 32, 4 8 32, 4 5 20 आणि 1 0. ठीक आहे. पुन्हा आपण याला 9 9 1 9, 9 6 है ना, 9 6 54, 9 5 45 आणि 1 0. 650 × 5 है ना. मग याला जर आपण सॉल्व केलं तर किती येतं, 5 0 0, 5 5 25, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 6 30 + 2 32, 3250. त्याच्यातलं कुठला आन्सर येतो बघा, ऑप्शन नंबर 1 जो आहे तो किती आहे, टोटल ₹3,250 कशासाठी खर्च होतो, हा होतो एज्युकेशनसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 75 काय म्हणते बघा, हाऊ मच मोर एक्सपेन्सेस आर इन्क्युर्ड ऑन क्लोदिंग टू दॅट ऑन फूड ग्रेन्स. फूड ग्रेन्सवर जेवढा खर्च होतो है ना, तो किती म्हणजे जास्ती होतो कशापेक्षा, कपड्यांपेक्षा. तर याच्यामध्ये हे आहे 144 फूड ग्रेनसाठी आणि क्लोदिंगसाठी आहे 76 है ना. तर यांचा दोघांचा आपण डिफरन्स काढून घेऊया. 144 - 76 म्हणजे किती आले, 14 - 6 गेले तर 8. ठीक आहे. आणि हे झाले 13 म्हणजे 68 डिग्री आलं आहे. ठीक आहे ना. हे दोन्ही डिग्रीमध्ये आहे ना, हे तर यांचा डिफरन्स काढून घेतला 68 डिग्री. मग आता याच्यावर किती खर्च जास्ती होतो, तर 68 / 360 × 23,400. आता याला सॉल्व करूया. ठीक आहे. 1 0 1 0 कट झालं. ठीक आहे ना. हे आता इथे आपण बघितलं ना 65 टाईम है ना, इथे आपल्याला हां हे 65 टाईम कट होणार. हे दोन्ही 36नी हे किती टाईम कट होणार, 65 टाईम. मग 65 × 68 केलं तर किती येते बघा, 65 याची एक शॉर्ट ट्रिक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं आहे. हां, हे आलं 6 8 5 40 आणि 6 6 36. ठीक आहे. या दोघांचं 5 8 40 लिहायचं, 6 6 36 लिहायचं. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 6 8 48 + 6 5 30 म्हणजे हे झाले 78. मग इथं 78 इथं मध्ये टोटल करून द्यायची याची. हे 0, 8 + 4 12. ठीक आहे. 6 + 7 13 + हे है ना, 13 + 1 4 + 8 है ना 12, 1 कॅरी ओव्हर झालं. 13 + 1 14 चे 4, 1 कॅरी ओव्हर झालं, परत 4 4420. ठीक आहे. 4420 आलं आहे. याचा आन्सर काय येतो आहे, ऑप्शन नंबर 4. 75चा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. 4420. हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये यांचं मल्टिप्लिकेशन 2 डिजिटमध्ये मल्टिप्लिकेशन कसे करायचे मी शॉर्टमध्ये टाकलेलं आहे, बघून घ्या. ठीक आहे. शॉर्टकट मेथड. तर अशा प्रकारे आपले 75 क्वेश्चन कंप्लीट झाले आणि लिटरली खूप म्हणजे लेंदी होते, सर्वच क्वेश्चन लेंदी होते. म्हणजे 2017चा जो पेपर होता त्याच्यापेक्षा 2018चा जो पेपर सोपा होता, पण ज्याचे सॉल्युशन आहे खूप असे शॉर्टकटमध्ये नाही आले, खूप जास्त आपल्याला हे करावं लागलं. त्याच्यामुळे थोडासा हा व्हिडिओ पण मोठा झाला आहे, प्रमाणापेक्षा मोठाच झालेला आहे. ठीक आहे ना. तरी पण असू द्या, आपल्याला आता सॉल्व तर करायचेच होते ना, आहे की नाही.
तर तुम्ही फक्त आता याच्यामध्ये काय करा, प्रॅक्टिस करून करून तुमचं स्पीड वाढवा, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपलं आता पेपर 1 कंप्लीट झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेपर 2, ठीक आहे. आणि थोडंसं मला पार्ट 3 नंतर पार्ट 4 बनवायला थोडासा माझ्या पर्सनल रिझनमुळे थोडा उशीर झाला, त्याबद्दल सॉरी. आता होत असते, माझे काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे उशीर झाला आहे ते, ठीक आहे ना. पण मी प्रयत्न करेल की रेग्युलरली आपले कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओ यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ब्रेक नाही व्हायला पाहिजे, कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आहे की नाही होत गेली पाहिजे. तर भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपर 2 घेऊन. हां, चला भेटूया. धन्यवाद.